विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे जेजुरीमध्ये खंडेरायाच्या चरणी लीन, बेल भंडाऱ्याची उधळण करत घेतलं दर्शन। खोपोलीसह खालापूरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस। उत्तर रायगडच्या अनेक भागांमध्ये पावसाचा जोर। खालापूरमधल्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर। मुंबईतल्या दहिसर नदीच्या पाणी पातळीत वाढ। बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून वाहणाऱ्या या नदीमध्ये जाण्यापासून पर्यटकांना मनाई। ठाण्यामध्ये प्रवाशांचा एसी लोकलमधनं छत्री घेऊन प्रवास। एसी लोकलच्या छताला गळती। महागडं तिकीट काढून सुद्धा एसी लोकल रेल्वे प्रवास अडचणीचाच। कोल्हापुरात 20 दिवसांच्या बाळाला दूध पाजताना महिलेचा मृत्यू। हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा अंदाज। सोलापूर आणि सांगलीमधल्या चोरट्यांकडनं कोल्हापुरात घरफोड्या। चोरट्यांनी 15 घरफोड्या केल्याचं उघड। घरफोडी करणारे दोघे जण अटकेत। रत्नागिरीच्या राजापूर पाचल मार्गावर अपघात। एसटी आणि टेम्पोचा अपघात। टेम्पो चालक आणि अन्य एक जण जखमी। नवी मुंबईच्या घणसोलीमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला। सेक्टर 7 मधली घटना। 3ऱ्या मजल्यावरच्या रूमचा स्लॅबचा काही भाग कोसळला। नाशिक पोलिसांचं कोम्बिंग ऑपरेशन। शहरातल्या 166 गुन्हेगारांची धरपकड। गुन्हे दाखल करत गुन्हेगारांची कसून चौकशी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।